नमस्कार, स्वागत आहे तुमचं. रोज रोज मुलांच्या डब्यामध्ये काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईला पडलेला असतो. तर मग ही आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर मी इथे 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून 4 तासासाठी भिजत घातला आहे. 4 तासानंतर आपल्याला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बारीक असं घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे. यामध्ये एक उकळलेला बटाटा हाताने कुस्करून किंवा किसणीने किसून घालायचा आहे. कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे, हिरवी मिरची, शिमला मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. चिमूटभर सोडा घालून हे सर्व मिश्रण परत एकदा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅनमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत. तीळ घातल्यानंतर त्यावरती आपल्याला सर्व मिश्रण पसरवून घ्यायचे आहे. खालची बाजू लवकर भाजण्यासाठी त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अगदी 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे आपल्याला इथे. दोन्ही बाजूने खमंग असं भाजून घेऊया. तुम्ही याला नारळाच्या चटणीसोबत, सांबारसोबत किंवा नुसतं खाल्लं तरी खूप चविष्ट लागतो. नक्की बनवून बघा. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा.